सर्वांना जय सेवा। उद्या 23 नोव्हेंबर आदिवासी गोंडगोवारी 114 शहीद बांधवांचा शहीद दिन। मी स्वतः किशोर चौधरी, माझं संपूर्ण चौधरी कुटुंब, आदिवासी गोंडगोवारी जमातीचे संपूर्ण कार्यकर्ते आणि जमात बांधवांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली। उद्याच्या दिवशी संपूर्ण तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला जमात बांधव, विशेषतः विदर्भातला लाखोंच्या संख्येने वावरणारा जमात 0 मैल आदिवासी गोंडगोवारी स्मारक नागपूर येथे पोहोचणार आहे। त्यासोबतच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या सर्कलमधलेही लोक त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये वावरणारा आपला गोंडगोवारी जमातीतले जमात बांधव त्या ठिकाणी पोहोचणार आहे। या संपूर्ण जमातीचे लोक आपापल्या कुटुंबासह भावपूर्ण आदरांजली देण्याकरता, भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता 0 मैल आदिवासी गोंडगोवारी स्मारकाला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहे। त्यामुळे संपूर्ण जमातीच्या लोकांना, संपूर्ण कार्यकर्त्यांना, संपूर्ण संघटनेला विशेषतः विनंती करतो, मी विशेष विनंती करतो की उद्याचा दिवस हा 114 आदिवासी गोंडगोवारी बांधवांचा आहे, शहीदांचा आहे। या दिवशी कुठल्याही समाजाच्या व्यक्तीकडून, कुठल्याही संघटनेकडून कोणत्याही व्यक्तीला गालबोट लागू नये। या दिवशी कुठलाही उद्रेक होऊ नये, कुठलाही समाजाला डाग लागणारं किंवा लांछन लागणारं काम होऊ नये। आपण या सर्व गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे, कारण की हा दिवस आपल्याला प्रेरणा देणार आहे, आपलं श्रद्धास्थान आहे। अशा श्रद्धास्थानी आपण दरवर्षी 23 नोव्हेंबरला त्या ठिकाणी सहकुटुंब आपलं नतमस्तक होतो, त्या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि आपले पुढील आंदोलनं किंवा पुढील लढ्यासाठी प्रेरणा घेऊन जाण्याचं काम आपण तिथे वारंवार प्रत्येक व्यक्ती करतो। त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ता, संपूर्ण विद्यार्थी वर्ग यांना विशेष विनंती आहे की त्या ठिकाणी येणारा तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला समाज बांधव यांना रीतसर त्यांना त्या ठिकाणी आपलं श्रद्धांजली देण्याकरता कुठलीही अडचण येऊ नये, आपली सद्भावना व्यक्त करण्याकरता कुठलीही अडचण येऊ नये। रीतसर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देता आली पाहिजे आणि प्रत्येक गावातील येणारा तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला जमात बांधव यांनी आपापल्या लोकांची यादी करून त्या स्मारकावर पोहोचावं, आपली भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी आणि रीतसर आपापल्या गाडीमध्ये बसून आपापल्या गावाला रवाना व्हावं। आणि त्या ठिकाणी असलेल्या काही लोक जे आहे दारू पिऊन येणारे, या लोकांनासुद्धा विनंती आहे की आपण आपले लढे जे आहे अत्यंत योग्य राहिलेले आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक लढ्यामध्ये व्यसन या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे आणि नक्कीच आताचा लढा हा प्रामाणिक लोकांचा आहे। त्यामुळे त्या प्रेरणास्थानी कोणीही व्यसन करून येऊ नये, कोणीही तिथे हुज्जत करू नये। प्रत्येक समाजातला व्यक्ती असो, प्रत्येक समाजातल्या संघटना असो, ह्या कुठे नाही कुठे समाजाला देणं आहे आणि काही लोक जाणून बुजून प्रयत्न करतील समाजाला किंवा व्यक्तीला प्रवृत्त करेल की वादविवादाकरता आपण त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करावं। विशेषतः आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती प्रामाणिकपणे आपला लढा लढत आहे आणि आताचा लढा हा खूपच प्रामाणिक झालेला आहे। त्याच्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांनी तिथं आपलं पूर्ण काम सांभाळावं। आम्ही नक्कीच उपोषणकर्ते आणि आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती समाजातला एकनिष्ठ आहो आणि एकनिष्ठ राहू। त्याच पद्धतीनं इतरही संघटनेला विनंती करेल की आपणही संयम बाळगावा, कुठलाही उद्रेक करू नये,
कुठलाही समाजाला गालबोट लागण्याचं काम होऊ नये. हा जो दिवस आहे हा 114 शहीद बांधवांचा दिवस आहे आणि त्या दिवशी प्रत्येक तळागाळातला इतरही समाज बांधव त्या ठिकाणी भेट द्यायला येतो आणि आदरांजली द्यायला येतो. त्यामुळे आपल्या समाजाला गालबोट लागण्याचं काम त्या श्रद्धास्थळावरून होऊ नये. आणि विशेष आपल्या सर्वांना परत विनंती करून मी माझे बोलणे इथेच थांबवतो. धन्यवाद. परत एकदा 114 आदिवासी गौंड गोवारी जमातीच्या शहीद बांधवांना विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.